गुड मॉर्निंग क्लास. लास्ट लेक्चरला आपण स्ट्रक्चर ऑफ ॲटम्समध्ये ड्रॉबॅक्स ऑफ रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल्स पाहिलं होतं आपण. ओके, त्याच्यामध्ये लास्ट पॉईंट आपण स्टार्ट केलं होतं, दॅट वॉज क्वांटम मेकॅनिकल मॉडेल ऑफ ॲटम. ओके, आता क्वांटम मेकॅनिकल मॉडेल ऑफ ॲटम ज्यावेळेस आपण स्टार्ट केलं तर दॅट इज द डेव्हलपमेंट ऑफ क्वांटम मेकॅनिक्स. आता क्वांटम मेकॅनिक्स इज बेस्ड ऑन द ideas of wave motions and Schrodinger developed fundamental equation. आता Schrodinger equation or wave equation, so H psi is equal to E psi. ओके, आता H काय आहे तर मॅथमॅटिकल ऑपरेटर आहे, दॅट इज कॉल्ड द हॅमिल्टोनियन, आणि psi इज अ वेव फंक्शन अँड E इज द टोटल एनर्जी. ओके, हा स्क्रॉडिंजर वेव इक्वेशन तर ते डिटेलमध्ये आपल्याला यावर्षी नाही आहे, पुढच्या हायर स्टडीला स्क्रॉडिंजर वेव इक्वेशन डिटेलमध्ये आहे. सो याच्यामध्ये स्क्रॉडिंजर इक्वेशनमध्ये आपल्याला आपण जो पुढचा पॉईंट पाहिला होता ॲटॉमिक ऑर्बिटल्स अँड क्वांटम नंबर्स. आता क्वांटम म्हणजे काय तर क्वांटम इज द स्मॉलेस्ट क्वांटिटी ऑफ एनर्जी, स्मॉलेस्ट क्वांटिटी ऑफ एनर्जी दॅट कॅन बी इमिटेड और अब्झॉर्ब इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन दॅट इज द E इज इक्वल टू एच न्यू. E इज इक्वल टू एच न्यू. E इज द एनर्जी, एच इज द प्लँक्स कॉन्स्टंट. काय पहा मेकॅनिक्स क्वांटम E is equal to h nu. So E is the energy, h is the Planck's constant. That is h is equal to Planck's constant. That is will be 6.626 into 10 raised to minus 34 joule per second. Okay, joules. And nu is a frequency. Nu is a frequency. Nu is a frequency. Okay, so h is a Planck's constant, mu is a frequency, that is the E is equal to h mu. So quantum is the smallest quantity of energy that can be absorbed or emitted in the form of electromagnetic radiation. Okay, so depending on this next point is the atomic orbitals and quantum numbers. Okay, पुढचा पॉइंट आहे atomic orbitals and quantum number. ओके, हा पॉईंट आपण लास्ट लेक्चरला स्टार्ट केला होता, ॲटॉमिक ऑर्बिटल्स अँड क्वांटम नंबर. ओके, सो ह्याच्यामध्ये ॲटॉमिक ऑर्बिटल आहेत. तर ॲटॉमिक ऑर्बिटल कोणते आहेत ते आपल्याला पुढे डिटेलमध्ये त्याचे शेप्स आहेत, ॲटॉमिक ऑर्बिटल्स आहेत, तर ते आपल्याला स्टडी करायचे आहेत आणि क्वांटम नंबर स्टडी करायचे आहेत. ओके, सो पहिल्यांदा आपण क्वांटम नंबर याच्यामध्ये स्टडी करतोय. क्वांटम नंबर्स ऑब्टेन फ्रॉम स्क्रॉडिंजर वेव्ह इक्वेशन. ओके, आता क्वांटम नंबर आपल्याला स्क्रॉडिंजर इक्वेशनपासून मिळतात. त्यातलं पहिलं क्वांटम नंबर आपण घेतलं होता, दॅट इज प्रिन्सिपल क्वांटम number. Okay, so let's see what is the principal quantum number. Principal quantum number describes the orbit or shell of an atom. Orbit or shell of an atom. काय डिस्क्राईब करतं प्रिन्सिपल क्वांटम नंबर? ऑर्बिट और शेल ऑफ एन ॲटम. ऑर्बिट म्हणजे काय, जनरली आपण सोलर सिस्टीम पाहिलं आहे. ओके, सोलर सिस्टीम जे काय ॲटॉमिक मॉडेल आहे आपलं, ते ॲटॉमिक मॉडेल कशावरती डिपेंड आहे तर सोलर सिस्टीमवरती. सेंटरला सन आहे आणि त्याच्या अराउंड फिक्स ऑर्बिटमध्ये काय प्लॅनेट मूव्ह होतात. ओके, फॉर एक्झाम्पल हा जर आपण न्यूक्लियस कन्सिडर केला, सन कन्सिडर केला, तर त्याच्या सराउंडिंग काय आहेत प्लॅनेट फिक्स ऑर्बिटमध्ये मूव्ह होतात. ओके, सो दिस प्रिन्सिपल क्वांटम नंबर गिव्स ऑर्बिट और शेल ऑफ एन ॲटम. ओके, ॲटमचं काय एकतर ऑर्बिट किंवा शेल ते डिस्क्राईब करतात. आणि शेल किंवा ऑर्बिटमध्ये काय इलेक्ट्रॉन्स आहे त्याच्यामध्ये. इट इज रिप्रेझेंटेड बाय यन. इट इज रिप्रेझेंटेड बाय यन. ओके, सो एनर्जी ऑफ एन इलेक्ट्रॉन डिपेंड्स ऑन द व्हॅल्यू ऑफ यन. इलेक्ट्रॉनची जी काय एनर्जी आहे ती कशावरती डिपेंड आहे तर यनवरती डिपेंड आहे. तर याच्यामध्ये हा आपण जर न्यूक्लियस कन्सिडर केला तर ह्या शेल आहेत, फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ. दिस विल बी द के, एल, एम, एन, अँड दिस विल बी द 1, 2, 3 अँड 4. एन इज इक्वल टू 1, 2, 3, 4. अँड ऑर्बिट काय आहे मग? दिस इज द फर्स्ट ऑर्बिट,
दिस इज द सेकंड ऑर्बिट, दिस इज द थर्ड ऑर्बिट, दिस इज द फोर्थ ऑर्बिट, आणि फोर्थ ऑर्बिटला यांची व्हॅल्यू किती आहे 4 आहे. ओके, सो द प्रिन्सिपल क्वांटम नंबर गिव्ह अस द ऑर्बिट ऑर शेल ऑफ एन ॲटम. ऑर्बिट ऑर शेल ऑफ ॲटम हा लास्ट पॉईंट आपण घेतला होता प्रिन्सिपल क्वांटम नंबरचा. आता दुसरा क्वांटम नंबर आपल्याला स्टडी करायचा आहे, दॅट इज कॉल्ड अझिमुथाल क्वांटम नंबर. अझिमुथाल quantum number. Okay, let's see what is azimuthal quantum number. Azimuthal quantum number. Okay, this is also called subsidiary quantum number, or the it will describe or it will give the information about number of shells and shape of orbitals. Number of shells, okay, or shape of orbital and shape of orbitals. Principal quantum number काय डिस्क्राइब करतं, it will give the describe the orbit or shell, आणि here it will gives the number of shells and shape of orbital. Number of shells and shape of orbital. परत याच्यामध्ये azimuthal quantum number. आता याच्यामध्ये इट विल गिव्स द नंबर ऑफ शेल्स अँड शेप ऑफ ऑर्बिटल्स. नंबर ऑफ शेल्स अँड शेप ऑफ ऑर्बिटल्स. आता याच्यामध्ये डिस्क्राईब करताना अझिमुथल क्वांटम नंबर आपण डिस्क्राईब करतो बाय यल, स्मॉल यल. अझिमुथल क्वांटम नंबर डिस्क्राईब बाय यल. यल इज कॉल्ड सबसिडियरी क्वांटम नंबर. ॲटॉमिक ऑर्बिटल्स विथ द सेम व्हॅल्यू ऑफ यन बट डिफरंट व्हॅल्यू ऑफ यल कॉन्स्टिट्यूट द सबशेल. आता याच्यामध्ये आपल्याला यनची व्हॅल्यू आणि एलच्या व्हॅल्यू, यनची व्हॅल्यू आणि यन म्हणजे काय प्रिन्सिपल क्वांटम नंबर, यल म्हणजे काय अझिमुथल क्वांटम नंबर, आणि या दोन व्हॅल्यू काय करतात आपल्याला अ सबशेल. दॅट विल गिव्ह अस अ सबशेल. यन स्टँड फॉर शेल, यल स्टँड्स फॉर अझिमुथल क्वांटम, दॅट इज द नंबर ऑफ शेल. ओके, सो दॅट विल गिव्ह सबशेल, नंबर ऑफ शेल, अँड दिस इज द शेल. ओके, ऑर्बिट or shell, and this will give, म्हणजे this will shows us the shell and this will shows us the number of shells. Okay, so that will gives the subshell, म्हणजे कोणता सबशेल आहे. ओके, belong to the shell or a given n. The number of subshell in a shell is called is equal to the n. Number of subshell in a shell is equal to n. Thus the third shell contains the 3 subshell. Okay, the second shell contains the 2 subshell and the first shell contains only 1 subshell. Okay, आता पहिल्या शेल मध्ये किती आहे, फर्स्ट शेल कंटेन्स ओनली 1 सबशेल. सेकंड शेलमध्ये 3 डिफरंट सबशेल्स आहेत. ओके, सो याच्यामध्ये लेट्स सी द व्हॅल्यूज ऑफ यल रेंजेस फ्रॉम, यलची व्हॅल्यू काय आहे, यलची व्हॅल्यू रेंजेस फ्रॉम 0 टू n मायनस यल, 0 टू n मायनस 1 आहे, n मायनस 1. आता काय आहे ते आपण पाहूया. सो याच्यामध्ये यल इज इक्वल टू काय येईल, 0 येईल, 1 2 3. ओके, अप टू n मायनस 1, अप टू n मायनस 1 ह्या यलचे व्हॅल्यू आहेत. यल म्हणजे काय, अझिमुथल क्वांटम नंबर. दॅट विल गिव्ह नंबर ऑफ शेल्स, नंबर ऑफ सबशेल्स अँड शेप ऑफ ऑर्बिटल्स. ओके, आता के शेल आहे, के शेलला n इज इक्वल टू, के शेलला फॉर के शेल n इज इक्वल टू काय येणार 1, n इज इक्वल टू 1, कंटेन्स ओनली 1 सबशेल. तर याचं यल काय येईल, यल इज इक्वल टू 0. के शेलला n ची व्हॅल्यू 1 आहे तर एलची व्हॅल्यू किती येईल 0, कारण एलची व्हॅल्यू काय, यल इज इक्वल टू n मायनस 1. तर n जर 1 आहे तर 1 मायनस 1 किती आला 0. सो एलची व्हॅल्यू के साठी किती आली 0 आली. ओके, सो सिमिलरली पुढचा के यल यम यन. तर याच्यासाठी जे काही ऑर्बिटल्स आहेत ते ऑर्बिटल्स आपल्याला यलची व्हॅल्यू इथं 0 आली. द सबशेल सब लेवल ऑफ यल टू द 0 1 2 3 विच आर रिप्रेझेंटेड बाय सिम्बॉल SPDF. आता पहा याच्यामध्ये पुढचा पॉईंट घेऊ आपण. सपोज पहा आता सबशेल याच्यामध्ये आपण सपोज n इज इक्वल टू 1 जर घेतला आपण, n इज इक्वल टू 1 घेतला तर l इज इक्वल टू काय येईल
1 मायनस 1 किती आला 0. ओके, सबशेल काय येईल 1s 1s. ओके, n इज इक्वल टू 2 घेतला आपण, n इज इक्वल टू 2 घेतला तर काय येईल पहा, n इज इक्वल टू 2 घेतला तर l इज इक्वल टू काय येईल मग, l इज इक्वल टू 0 and 1, 0 आणि 1 येईल. ओके, 2 मायनस 1 किती आला 1. ओके, पण l ची व्हॅल्यू रेंजेस फ्रॉम 0 टू n मायनस 1, 0 टू n मायनस 1, म्हणजे 0 पासून स्टार्ट होते ती कुठपर्यंत n मायनस 1 पर्यंत. आता याच्यामध्ये n ची व्हॅल्यू 1 आहे, l ची व्हॅल्यू 0, एकच ऑर्बिटल आहे, सबशेल आहे. आता n शेल जर आपण 2 घेतला तर l ची व्हॅल्यू किती आहे 2 मायनस 1 1, पण दॅट विल बी रेंजेस फ्रॉम 0 टू 1. तर इथं काय येईल आपला, हिअर n ची व्हॅल्यू आपली 2 आहे, सो दॅट विल बी द 2s अँड 2p. हे सबशेल आले आपले 2s अँड 2p. पुढं आहे n इज इक्वल टू 3 जर घेतला आपण, n इज इक्वल टू 3 तर l इज इक्वल टू काय आला 3 मायनस 1 किती आला 2 आला, तर दॅट विल बी 0 1 अँड 2, 0 1 अँड 2. सो याच्यामध्ये n ची व्हॅल्यू 3 आहे तर आपले ऑर्बिटल काय येणार 3s 3p अँड 3d, 3s 3p अँड 3d. ओके, हे सबशेल आले आपले. ओके, n इज इक्वल टू 4 जर घेतला आपण, n इज इक्वल टू 4 तर l इज इक्वल टू काय आला आपला 0 1 2 आणि 3. आता आपले सबशेल काय आले तर सबशेल येईल आपलं n4 आहे म्हणून 4s 4p 4d अँड 4f, 4s 4p 4f अँड 4d. ओके, so that will be the azimuthal quantum number, azimuthal quantum number. ओके, हा पॉईंट लक्षात येतो का, सबशेल नंबर ऑफ सबशेल आपल्याला मिळतील याच्यामध्ये अँड शेप ऑफ ऑर्बिटल. आता याच्यावरनं शेप ऑफ ऑर्बिटल आपले एस ऑर्बिटल, पी ऑर्बिटल, डी ऑर्बिटल, एफ ऑर्बिटल. ओके, आता इथं जर आपण जर पाहिलं एल इज इक्वल टू 0 1 2 3 जर घेतला आपण. ओके, आता इथं पहा एल इज इक्वल टू 0 1 2 3. आता 0 असेल तर सबशेल काय यस, 1 असेल तर पी, 2 असेल तर डी आणि 3 असेल तर एफ, 4 असेल तर जी. ओके, एस पी डी एफ. ओके, ऑर्बिटल्स जे काय असतील ते आपले शेप ऑफ ऑर्बिटल, मग त्याच्यावरती डिपेंडिंग शेप ऑफ ऑर्बिटल्स आपले असतील. ओके, सो n इज इक्वल टू 1 असेल, l इज इक्वल टू 0 असेल तर सबशेल काय असेल आपला 1s असेल. n इज इक्वल टू 2 असेल तर l इज इक्वल टू काय असेल 0 1, कारण l ची व्हॅल्यू रेंजेस फ्रॉम 0 टू n मायनस 1, 0 टू n मायनस 1, म्हणून पहिला 0 n मायनस 1 2 मायनस 1 1. n इज इक्वल टू 3 घेतला तो 0 टू 3 मायनस 1, 3 मायनस 1 किती आला 2, म्हणून इथं लास्ट आपला 2 आला. आणि n इज इक्वल टू 4 घेतला तर इथं आपलं काय आला n मायनस 1, n मायनस 4 मायनस 1 3, म्हणून आपला 0 1 2 3 आला. तर याच्यामध्ये आपला मग काय आला आपला हा, दिस इज फॉर यस, दिस इज फॉर पी, दिस इज फॉर डी अँड दिस इज फॉर एफ म्हणून. आणि आपला प्रिन्सिपल क्वांटम नंबर 4 आहे म्हणून आपण काय घेतला 4s 4p 4d आणि 4f. हा पॉईंट लक्षात येतो का? परत एकदा एक्सप्लेन करतो मी. पाहता याच्यामध्ये आपला n ची व्हॅल्यू किती आहे, n इज इक्वल टू 1, n इज इक्वल टू 1 आहे तर l इज इक्वल टू काय येईल, इथं आपण l ची व्हॅल्यू जर कॅल्क्युलेट करायचं आपल्याला तर n मायनस 1 करतो आपण, n मायनस 1. तर 1 मायनस 1 किती आला 0, सो l ची व्हॅल्यू किती आली आपली 0. ओके, आणि मग 0 असेल तर आपला सबशेल काय येईल 1 का घेतला तर n इज इक्वल टू 1, प्रिन्सिपल क्वांटम नंबर 1 आहे आणि l इज इक्वल टू 0, तर 0ला कोणता असतो यस, म्हणून आपला सबशेल आला 1s. आपण n इज इक्वल टू 2 पुट केला, n इज इक्वल टू 2 पुट केला तर l इज इक्वल टू काय येईल 2 मायनस 1 1, पण l ची व्हॅल्यू रेंजेस फ्रॉम 0 1. ओके, आणि ॲक्च्युली 0ला काय आहे यस, तो n ची व्हॅल्यू 2 आहे म्हणून इथं आला 2s आणि 1ला आला म्हणून इथं 2p. ओके, लक्षात येते का? पहा n इज इक्वल टू 3 पुट केला आपण तर l इज इक्वल टू काय आला 0 1
अँड 2, कारण 3 - 1 किती आला 2. सो शेवटचं व्हॅल्यू आपले 2 पर्यंतच येईल. पण n इज इक्वल टू 3 आहे, तर दिस विल बी द यस, दिस विल बी p सबशेल, दिस विल बी द d सबशेल. ओके, सो दॅट विल बी द 3s, 3p अँड 3d. ओके, लक्षात येते का? आणि n इज इक्वल टू 4 पुट केला आपण, तर l इज इक्वल टू काय येईल 4 - 1 किती आला 3, म्हणून 0, 1, 2 आणि 3 पर्यंत येईल. आता s, p, d आणि f, तर किती आहे 4s, 4p, 4d आणि 4f. ओके, का? कारण इथं l ची व्हॅल्यू जर 0 असेल, 1 असेल, 2 असेल किंवा 3 असेल. 0 असेल तर हा झाला s, 1 असेल तर हा झाला p, 2 असेल तर हा झाला d आणि 3 असेल तर हा झाला f सबशेल. ओके, l ची व्हॅल्यू अझिमुथल क्वांटम नंबर गिव्स नंबर ऑफ सबशेल. कोणते सबशेल असेल? s, 0 ला s असेल, 1 ला p असेल, 2 ला d असेल आणि 3 ला f असेल. ओके, सो दिस इज द अझिमुथल क्वांटम नंबर. येते लक्षात? अझिमुथल क्वांटम नंबर, it gives the shape of orbital and angular momentum of electron. Okay, so L 0, 1, 2, 3, that will give S, P, D and F subshell. Okay, so this is the azimuthal quantum number. पुढचा आहे थर्ड आहे आपला, that is थर्डला काय आहे आपला मॅग्नेटिक ऑर्बिटल क्वांटम नंबर. मॅग्नेटिक ऑर्बिटल क्वांटम नंबर. पाहता मॅग्नेटिक ऑर्बिटल क्वांटम नंबरला रिप्रेझेंट करताना आपण काय करतो? ml, l ने रिप्रेझेंट करतो मॅग्नेटिक ऑर्बिटल क्वांटम नंबर. दिस गिव्स द इन्फॉर्मेशन अबाउट द रिलेटिव्ह स्पेशल ऑर्बिटल ओरिएंटेशन ऑफ द ऑर्बिटल्स इन अ गिवन सबशेल. इट गिव्स द इन्फॉर्मेशन अबाउट ओरिएंटेशन ऑफ ऑर्बिटल इन सबशेल. काय देतो आपल्याला? ओरिएंटेशन ऑफ ऑर्बिटल, ओरिएंटेशन ऑफ ऑर्बिटल्स इन सबशेल. सबशेलमध्ये जे काय ओरिएंटेशन आहे ऑर्बिटलचं त्याच्याविषयी इन्फॉर्मेशन देतं आपल्याला मॅग्नेटिक ऑर्बिटल क्वांटम नंबर. मॅग्नेटिक ऑर्बिटल क्वांटम नंबर. ओके, रिप्रेझेंट करतो आपण ml ने. ओके, विच गिव्स द इन्फॉर्मेशन अबाउट ओरिएंटेशन ऑफ ऑर्बिटल इन सबशेल. अझिमुथल क्वांटम नंबर काय देतो आपल्याला? नंबर ऑफ सबशेल्स. प्रिन्सिपल क्वांटम नंबर काय देतो आपल्याला? नंबर ऑफ शेल्स. ओके, नंबर ऑफ शेल्स. अझिमुथल गिव्स नंबर ऑफ सबशेल. मॅग्नेटिक क्वांटम नंबर गिव्स द इन्फॉर्मेशन ओरिएंटेशन ऑफ ऑर्बिटल इन अ सबशेल. ओके, डिफाइंड बाय L. फॉर एनी सबशेल टोटल ओरिएंटेशन पॉसिबल्स आर. किती ओरिएंटेशन आहे? फॉर एनी सबशेल total orientation, for any subshell total orientations of orbitals are 2l plus 1. Total orientation of orbitals in a subshell is given by 2l plus 1, 2l plus 1. Okay, which ranges through that will gives us 0 to -l to plus l. ml चे व्हॅल्यू कशा आहेत पहा, -l to plus l, -l to plus l. ओके, ml चे व्हॅल्यू टोटल व्हॅल्यूज ऑफ m, दॅट मॅग्नेटिक क्वांटम नंबरच्या मॅग्नेटिक ऑर्बिटल क्वांटम नंबरच्या व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट 2l plus 1 आणि ml चे व्हॅल्यू -l to plus l, -l to प्लस एल. ओके, आता सबशेल पहा. आता इथं आपण सम ऑफ ऑर्बिटल्स इन अ सबशेल गिवन टोटल नंबर ऑफ ऑर्बिटल्स ऑफ अ शेल अँड इज गिवन बाय n स्क्वेअर. ओके, आता व्हॅल्यू ऑफ एल सबशेल पहा. पहिला तर आहे पॉईंट आपला सबशेल. सेकंड आहे व्हॅल्यू ऑफ ml आणि नंतर आहे आपला नंबर ऑफ ऑर्बिटल्स. 3 कॉलम आहेत पहा. पहिला सबशेल आहे आपला यस आणि त्याची एल ची व्हॅल्यू किती आहे? तर एल ची व्हॅल्यू आहे 0. यसला एल ची व्हॅल्यू किती आहे? 0. आता ml काय आहे?
2l प्लस 1. आता एलची व्हॅल्यू, दिस इज द व्हॅल्यू ऑफ एल, एलची व्हॅल्यू 0 आहे, तर इथं आपण 0 पुट केला या एससाठी, तर 2 इंटू 0 काय आला 0, 0 प्लस 1 1. तर एम एलची व्हॅल्यू किती आली इथं आपली, इथं एम एलची व्हॅल्यू येईल आपली 0. ओके. आणि नंबर ऑफ ऑर्बिटल्स काय येईल आपलं इथं, मग किती येईल पहा आता इथं नंबर ऑफ ऑर्बिटल्स काय आलं आपलं इथं 1. नंबर ऑफ ऑर्बिटल्स काय आला आपला 1. ओके. सो इथं एसला आला आपला 1. आता पुढचा आहे आपला एस झाल्यानंतर पी. आता पीला एलची व्हॅल्यू किती आहे, एलची व्हॅल्यू आहे 1. पीला एलची व्हॅल्यू 1 आहे, जी लास्ट आपण पाहिली. ओके. आता इथं पुट केलं आपण, एल इज इक्वल टू 1 पुट केला आपण. आता इथं 1 पुट केला, 2 इंटू 1 2, 2 प्लस 1 3. सो इथं एम एलची व्हॅल्यू किती असेल, 3 व्हॅल्यू असतील, फ्रॉम मायनस एल टू प्लस एल. सो दॅट विल बी द -1 0 अँड +1 झाल्या 3, 1 2 आणि 3 एम एलची व्हॅल्यू. ओके. एम एलची व्हॅल्यू कशा आहेत, इट विल रेंजेस फ्रॉम मायनस एल टू प्लस एल. आता मायनस एल किती आहे, -1 0 अँड +1. ओके. सो इथं नंबर ऑफ ऑर्बिटल्स किती झाले, 1 2 आणि 3. तो पीला किती ऑर्बिटल असतील 3, एसला एकच असेल, पीला 3 असतील. आता एस पी नंतर आहे डी, आणि डीला एलची व्हॅल्यू आहे 2. आता इथं 2 पुट करायचं, 2 इंटू 2 4, 4 प्लस 1 5. सो इथं व्हॅल्यू किती आल्या, एम एलचे व्हॅल्यू आपले किती येतील 5 व्हॅल्यू येतील. ओके. आता 5 व्हॅल्यू आल्या तर किती आल्या मग -2 -1 0 +1 अँड +2. 1 2 3 4 आणि 5. टोटल नंबर ऑफ ऑर्बिटल्स किती आले 5. लक्षात येते का, पहा फार इझी आहे. आणि लास्ट आहे आपला एस पी डी एफ. एफला एलची व्हॅल्यू किती येते 3. आता 3 आलं तर इथं 3 पुट केलं आपण, 3 इंटू 2 6, 6 प्लस 1 7. सो नंबर ऑफ ऑर्बिटल्स इथं 7 येतील आपली. ओके. अँड दॅट विल रेंजेस फ्रॉम -3 -2 -1 0 +1 +2 अँड +3. 1 2 3 4 5 6 and 7. Okay. So this will give the magnetic orbital quantum number. Magnetic orbital quantum number. Okay. And last point आहे आपला, that is spin electron spin quantum number. Fourth, electron spin quantum number. Electron spin quantum number denoted by ms. Electron spin quantum number. Okay. आता ॲक्च्युली इलेक्ट्रॉन स्पिन क्वांटम नंबर, इलेक्ट्रॉन स्पिन अराउंड इस ॲक्सिस. इलेक्ट्रॉन काय करतो, त्याच्या ॲक्सिसला स्पिन होतो. ओके. स्पिन अराउंड इज ॲक्सिस, क्लॉकवाईज ऑर अँटी क्लॉकवाईज. ओके. So this will gives clockwise and this will gives anti-clockwise. Okay. This is the clockwise and this will anti-clockwise. Okay. Electron will move its axis clockwise or anti-clockwise, gives spin angular momentum to it. Okay. Two spin states are represented as upward arrow. Okay. Upward arrow and downward arrow. Okay. So here the two spin states represented by two arrows, upward arrow and downward arrow. Thus they have a opposite spin. So here an orbital can accommodate maximum 2 electrons and they must have opposite spin. Okay. ऑर्बिटल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतील, मॅक्झिमम 2. आणि 2 इलेक्ट्रॉन कसे असतील, दे मस्ट हॅव अपोजिट स्पिन. त्याला स्पिन कसा असेल, अपोजिट स्पिन. एका ऑर्बिटल मध्ये मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन्स असतील, तर 2 इलेक्ट्रॉन्स विथ अपोजिट स्पिन. दिस इज अकॉर्डिंग टू द पॉलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल. दिस इज अकॉर्डिंग टू द पॉलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल. ओके. सो इथं आपला क्वांटम नंबर फिनिश होतात. दॅट इज द
प्रिन्सिपल क्वांटम नंबर, अझिमुथल क्वांटम नंबर, देन मॅग्नेटिक ऑर्बिटल क्वांटम नंबर आणि लास्ट आपण पाहिला इलेक्ट्रॉन स्पिन क्वांटम नंबर. उद्याच्या लेक्चरला आपण शेप्स ऑफ ऑर्बिटल्स कंटिन्यू करूया. ठीक आहे, समजलं आहे? केअरफुली पहा व्हिडिओ आणि टेक्स्टबुक वाचा, तुमच्या लक्षात येईल ॲटॉमिक ऑर्बिटल्स आणि क्वांटम नंबरचं. ओके, पुढच्या लेक्चरला आपण शेप्स ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल कंटिन्यू करूया. ठीक आहे, थँक्यू.